हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन कंपाऊंडरच्या बाजूला बसलेल्या एका रोमिओनं अल्पवयीन बालिकेला स्वतःजवळच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहण्याची जबरदस्ती केली आहे। आरडाओरडा झाल्यानं तो पळाला, मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीनं त्याला पकडण्यात यश आलंय। शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। अहमद जकेरिया मोहम्मद अयूब शेख, वय वर्ष 25 असं आरोपीचं नाव आहे। अल्पवयीन ही फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामास आहे। फिर्यादी रिसेप्शन काउंटर जवळ अभ्यास करत बसली होती। सायंकाळी 6च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखवायचे असा बहाणा करून एक तरुण आला। त्यानं पीडितेला विचारणा करत डॉक्टर सायंकाळी 7 वाजता येतात म्हणून सांगितलं। पीडितेने सांगूनही तिथेच तो थांबला। आपल्या मोबाईल मधील व्हिडिओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली आणि काही क्षणातच पीडितेला अश्लील व्हिडिओ असल्याचं लक्षात आलं आणि नमूद आरोपी पाहण्यासाठी जबरदस्ती करत होता। दरम्यान बालिकेनं बहीण मैत्रीण असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतलं। घाबरून सदरची माहिती सांगितली। तातडीने नर्स बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीनं नमूद रोमिओला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। जेल रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन सविस्तर तक्रार देण्यात आली आहे। आरोपी विरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।